आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काटोल मतदारसंघात एक जनसंवाद यात्रा आम्ही काढणार आहे। त्या यात्रेचं नाव आहे व्याहाड ते मोवाड। आणि ही व्याहाड ते मोवाड जनसंवाद यात्रा 18 तारखेपासून सलील देशमुख, अनिल देशमुख आम्ही काढणार आहे। आणि याची सुरुवात 18 तारखेपासून व्याहाड इथून होईल आणि त्याचा समारोप जो आहे तो मोवाडला 23 तारखेला होईल। हा या जनसंवाद यात्रेचा पहिला टप्पा आहे आणि पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा नियोजन करू। या यात्रेमध्ये जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आज विदर्भातील शेतकरी, महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत आहे। कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, संत्रा मोसंबीला भाव नाही, पीक विम्याचे पैसे मिळत नाही। ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांना लागतात त्या जीएसटी लागल्यामुळे महाग झालेल्या आहेत। रासायनिक खताच्या किमती वाढल्या, इन्सेक्टिसाइडच्या किमती वाढल्या। जो 100 रुपयाचा स्टॅम्प होता तो आता 500 रुपयाचा झाला। असे अनेक जनसामान्यांचे प्रश्न आहेत। त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि सध्याचं जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ते कसं शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, म्हणजे एका वाक्यात जर भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या बाबतीत सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं एकच धोरण आणि शेतकऱ्याचं मरण, अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा हा संपूर्ण कारभार आहे। आणि त्यासाठी व्याहाड ते मोवाड ही जनसंवाद यात्रा टप्पा 1 आम्ही 18 तारखेपासून सकाळी 8 वाजता व्याहाड या गावापासून काढणार। सविस्तर आपल्याला त्याच्याबद्दलची प्रेस नोट मी आपल्याला या ठिकाणी देतो। ती देण्यापूर्वी आपले जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता। दोघं मिळून काढणार आहे। सामूहिक तुमचा प्रश्न तो समजलो मी। सामूहिक नेतृत्व आहे। सत्ता आली, सत्ता गेली, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा भाजप, शिवसेना युती असो, शेतकऱ्यांची परिस्थिती जगची तशीच आहे। प्रश्न तेच आहे, सोयाबीनलाही भाव मिळत नाही, कापसालाही भाव मिळत नाही, खूप त्रासदायक आहे। 1500 रुपये लाडकी बहीणला दिले जाते, पण ते गावची जी लाडकी बहीण आहे ती खुश नाहीये कुठे। का बरं असं होत आहे राज्यात? तुम्ही जो प्रश्न विचारला, तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्ये थोडी दुरुस्ती करतो मी। तुम्ही म्हटलं की कापसाला भाव नाही, 2 वर्ष झाली कापसाला भाव नाही। मागच्या वर्षी आणि मागच्या वर्षी जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सरकार आलं तेव्हापासून 6,000 7,500 भाव आहे। तुम्ही उद्धवजी ठाकरे यांचं सरकार असताना आणि आम्ही त्या सरकारमध्ये मंत्री असताना पाहत 13,000 13,500 रुपये कापसाला भाव मिळाला होता 3 वर्षापूर्वी। पण या 2 वर्षामध्ये 13,500चा भाव 6,500 वर आला। सोयाबीनला आमचं सरकार असताना 6,500-7,000 भाव मिळाला होता। आज तो भाव 4,000 वर आहे। म्हणून आमचं जेव्हा सरकार राहतं त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला चांगले भाव देतो। याचं उदाहरण तुम्हाला सांगतो। हेच सांगितलं 3 वर्षापूर्वीचे भाव कापसाचे, सोयाबीनचे, पण आज ते भाव हे सरकार देत नाही। हे आमचं दुःख आहे। और उम्मीदवारों की पहली सूची कब घोषित हो जाएगी? कितनी सीट? ऐसी चर्चा है कि 20 से 25 सीटों पे विवाद चल रहा है। 15% सीटों पे विवाद नहीं, चर्चा चालू है।
हमारे महाविकास आघाड़ी में कोई विवाद नहीं है। 15% सीटों पे चर्चा चालू है। उसका निर्णय कल हमारी 17 तारीख को कल मुंबई में महाविकास आघाड़ी की बैठक है। उसमें तीनों पार्टी के और मित्र पार्टी के सभी हम नेता इकट्ठा बैठेंगे और जल्द से जल्द जिस 15% सीटों पे चर्चा चले उसका फैसला करेंगे। सर, नागपुर जिले में कितनी सीटों की मांग है राष्ट्रवादी? सर, नागपुर जिले में कितनी सीटों की मांग है राष्ट्रवादी? नागपूर जिल्हे में किती सीटों की मांग आहे? नागपूर जिल्ह्याची अजून चर्चा सविस्तरपणे चालू झाली नाही, आता उद्या होईल सविस्तरपणे। दोघांच्याही नेतृत्वात असल्यामुळे आम्ही कार्यकर्त्याची चर्चा करू, कार्यकर्त्याचं मत घेऊ आणि मग दोघांपैकी कोणी लढायचं पाहू। तुमचंही ते यापूर्वी तुम्ही जेवढे ऑफर होते सलील देशमुख पण तिथे सक्रिय होते, परंतु ती नेतृत्व तुमच्याच असायची। यावेळेस सलील दादाचं नाव प्रेसनोटमध्ये दिसते, म्हणून पक्ष ठरवेल त्याला वेळ आहे। कसं आम्ही 18 तारखेपासून यात्रा काढणार आहे। आता माझी उद्या 19ला मीटिंग आली मुंबईला, तर मी मुंबईला जाईल मीटिंगला। सलील जास्तीत जास्त वेळ राहणार आहे। आमची मुंबईची मीटिंग महाविकास आघाडीची ती संपली की मी सुद्धा जॉईन होणार आहे। कसं आहे, काटोलमधनं सलील देशमुखनी लढवायचं की अनिल देशमुख लढवायचं, आम्ही आमच्या कार्यकर्त्याशी चर्चा करू, सर्वांचं मत घेऊ, पक्षश्रेष्ठीची बोलू आणि निर्णय घेऊ। आमच्यामध्ये एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ, त्याची तुम्ही काळजी करू नका। तुम्हाला 48 तास चॅनल चालवावा लागतो म्हणून तुम्ही आपल्या काहीतरी बातम्या सोडत राहता। पाहू ना, आता चर्चेमध्ये कोणत्या जागा सोडू शकतात पाहू। आता काय सलील सुद्धा चांगलं काम करतोय, अनेक वर्षापासून तिथे अनेक कामासाठी पाठपुरावा करतोय, त्याच्यामुळे आम्ही एकत्र बसून ठरवू, लागेल तो तुमचाही सल्ला घेऊ। नाही आम्ही लोक अशी घेऊन नाही चाललो असेल, त्या गावामध्ये आम्ही जाऊ, त्या गावामध्ये जे काही शासकीय सध्याचे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे त्या धोरणाच्या बाबतीत लोकांशी चर्चा करू, लोकांना सांगू की हे भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रातनं हटवल्याशिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकत नाही। आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांसमोर सांगू। लोकांना याची कल्पना आहे, पण या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचाव्या। शेतकऱ्यांचे प्रश्न, त्याला न्याय कशा पद्धतीने आमचं सरकार आल्यावर आम्ही देऊ। 100% महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। तुम्ही हे संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली, शेतकरी नाराज, आमचे युवक नाराज, मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येणार होते ते महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये गेलेत। महागाई 100 रुपये लिटरचं तेल आता 125 रुपये 150 रुपये लिटर खायचं तेल गेलं, त्याच्यामुळे महागाई आहे। आमचे युवक नाराज आहेत, शेतकरी ते अतिशय नाराज आहेत। त्याच्यामुळे याचा बदला जसा लोकसभेमध्ये घेतला सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने, तशाच पद्धतीचा बदला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध मतदान करून घेतील याची आम्हाला शाश्वती आहे। बोलले की आम्ही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करू आणि आम्ही दोघांबाबत निर्णय घेऊ, पण महाराष्ट्रात एक इतिहास आहे, वडिलांना मुलाकरता पीच तयार केलेली आहे, तर ही पीच तुम्ही तयार करताय का आता? एक मिनिटाचं उत्तर मी सांगतो। आपण म्हणले की तुम्ही पीच तयार करता का, आपल्या लक्षात असेल की गेल्या अनेक वर्षापासून मी संघटनेमध्ये किंवा या ठिकाणी मतदारसंघामध्ये विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी अनेक वर्षाचा मी संपर्कात आहे, त्यांची सेवा करायचं त्या ठिकाणी प्रामाणिक काम केलं आहे। आज आपण पाहाल जे काही उमेदवारीचे नावावर फोटो लावून फिरून राहिले, हे कोरोनामध्ये कुठं होते, हे अडचणीच्या काळामध्ये कुठं होते, हे 4.5 वर्ष कुठं होते, हे आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। पिच हे कोणासाठी तयार करत नसते, आपल्याला आपलं काम सातत्याने करत घ्यावं लागतं। आणि जसं मी सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काटोल नरखेड हा आपल्यामध्ये एक परिवार राहिला आहे, बरेच वर्षापासून हा एक परिवार राहिला आहे। याच्यामध्ये बाजार समितीचे तिकीट असेल, नगर परिषदच्या तिकीट, जिल्हा परिषद, पंचायत समिती असे वेगळे विषय, ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंत या ठिकाणी आपण जे काही करतो त्यांच्यासोबत चर्चा करूनच केलं जातं।
तर येणाऱ्या दिवसामध्ये जसं यांनी सांगितलं की आपण निश्चित रूपाने चर्चा केल्याच्या नंतरच त्यांच्यामध्ये योग्य. तुमचा सल्ला घेऊ म्हणा. आता परत तुम्ही तुमच्या प्रश्नाला एक विचारत होता ज्या पद्धतीने पीक तयार होतं ते आधी देतात आहे प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध तुम्ही जास्त हल्ला करू शकता दिसता गेल्या काही. आता ज्याला ज्या स्तरावर उत्तर द्यायचं त्याला त्या स्तरावर उत्तर देतो. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं असं काही वाटत नाही. बरेच लोक येतात नुसतं प्रसिद्धीपोटी काही बोलतात, त्यांना मला वाटतं तिथे सोडून दिलेलं बरं असतं, कारण की त्यांची जागा ही लोक ओळखते. असे बरेच लोक आहेत, मी एकाला उद्देशून नाही बोलत, असे बरेच लोक. तुम्ही पण पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे कोण प्रसिद्धीसाठी करतं आणि कोण खरंच 5 वर्ष करतं हे तुमच्यासुद्धा डोळ्यापुढे आहे. म्हणून तुम्ही पण तेवढेच त्याचे साक्षीदार आहात जेवढे की बाकीचे लोक आहेत. तो त्यांनी एक मिनिट, सलीलनी जे बोलला, जे आता सध्या मतदारसंघामध्ये ज्यांचा कधी चेहरा, आशिष देशमुख ज्यांचा कधी चेहरा मतदारसंघामध्ये दिसला नाही, कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं, सलीलनी कोरोनाच्या काळामध्ये कधी मदतीला आले नाही, 4.5 वर्ष कधी दिसले नाही. मागच्या वेळेस विधानसभेची निवडणूक लढले होते, जिंकले, पण जिंकल्यानंतर 3 वर्षामध्ये राजीनामा देऊन पळाले. त्या आमच्या काटोल मतदारसंघात भगोडा उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे. त्याच्यामुळे लोक त्यांना विचारतात की तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही 5 वर्षासाठी आम्ही आशिष देशमुखांना निवडून दिल्यानंतर 3 वर्षातच ते का मतदारसंघाला टाकून पळाले. 2 वर्ष मतदारसंघाला आमदार नव्हता आणि आता परत 5-6 वर्षांतर परत आता उतरून आता उमेदवारीची मागणी करतात. ठीक आहे, उमेदवारीची मागणी करायला सर्वांचा अधिकार आहे, तो प्रश्न नाही. पण ही गोष्ट सुद्धा जनतेच्या लक्षात आहे की भगोडा आमदार कोण, जो मतदारसंघ भारताच्या इतिहासामध्ये 5 वर्षासाठी निवडून दिलेला आमदार हा मधातच आमदारकी सोडतो, हे असं महाराष्ट्रात थोडा भारताच्या इतिहासामध्ये झालं नसेल. लोकांचा अपमान करतो म्हणजे लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांचा मताचा अपमान करून, म्हणून आमच्या काटोल मतदारसंघामध्ये आशिष देशमुखला भगोडा आमदार म्हणतात. अजून एक गोष्ट अजून गोष्ट आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करायची आहे. आता मी तर त्यांचं नाव घेणार नव्हतो, यांनी त्याचं नाव घेऊन बोलले, त्याला काही हरकत नाही. इलेक्शन आलं तर काय ठीक आहे, त्याला काही हरकत नाहीये. पण हे महाशय ज्या पक्षातून आहे, हे महाशय ज्या पक्षात आहे, म्हणजे किती उच्च आहेत हे यांचे विचार. मी गांभीर्याने बोलतो, पुरावाही देईल. हे महाशय ज्या पक्षामध्ये आहे, हे आमच्या लोकांना फोन करून म्हणतात की अनिल बाबूला सांगा दक्षिण पश्चिममध्ये मी माझ्या लोकांना मदत करायला सांगतो फडणवीसच्या विरोधात, आणि हे मागतात तिकीट काढून. तर इतके भारी उमेदवार आम्हाला भेटले असतील, कदाचित उमेदवार आहे की नाही माहिती, तर ते पक्ष ठरवले. तर हे दक्षिण पश्चिममध्ये मागच्या जे लढले होते ते तिथं हे म्हणतात माझ्या लोकांना मी सांगून तुम्हाला मदत करतो, तुम्ही तसं काहीतरी करावं. विधानसभेकरिता उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार साहेब विदर्भाचा दौरा करणार का आणि किंवा काय माहिती? शरद पवार साहेब प्रचारासाठी तर येणारच आहे विदर्भात, पण जे इन्कमिंग चालू आहे तुम्हाला मी माहिती देईल. पवार साहेब विदर्भामध्ये येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आमच्याकडे जे मोठ्या प्रमाणात अनेक पक्षातील, भारतीय जनता पार्टीतील, अजितदादांच्या पक्षातील, विविध पक्षातील जे या पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये चांगले नेते येत आहेत, त्यांना पक्षात घेण्यासाठी सुद्धा पवारसाहेब पुढील काळामध्ये विदर्भात येतील. अनेक प्रवेश त्यांच्या हाताने होईल आणि त्याचबरोबर प्रचारासाठी सुद्धा विदर्भात पवारसाहेब येतील. चांगली संधी असं तुम्हाला वाटत नाही? काही संधी कॅश केली पाहिजे? कोणा मला विचारतो तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, म्हणजे आता शरद पवार साहेबांच्या याच्यात पहिले एक होता आपला, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून अनेक वर्षापासून काम करून राहिले. तुम्ही त्या ठिकाणी पाहताय बरेच लोक आता याच्यामध्ये नवीन जुने. बरेच वेळा मी त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून तयारी केली, पक्ष संघटनेचं काम केलं, लोकांची प्रामाणिक सेवा करायचं काम केलं. आणि जेव्हापासून मला प्रशासकीय संविधानिक पद भेटलं त्यापासून मोठे प्रकल्प, मोठे विकासाचे कामं आणायचा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला. अनिल बाबू नव्हते, 14 महिने तुम्ही पण त्यावेळेस पाहिलं, उघड्या डोळ्याने पाहिलं. त्यावेळेस 2 दिवस मुंबईला असायचो, 2 दिवस नागपूरला असायचो, 2 दिवस काटोलला असायचो. ही सगळी जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी सांभाळली, पळून गेलो नाही. या ठिकाणी कोरोना होता, मला 2 लहान मुली आहेत, त्याच्यापैकी एक मुलगी त्या ठिकाणी क्वारंटाईन झाली होती, तिला कोरोना झाला होता.
तिची सुविधा मी त्या ठिकाणी पाहता पाहता मी लोकांच्या मतदारसंघाची सेवा पण केली. कोविड सेंटर बनले का, आयसोलेशन सेंटर बनले का, मास्क आले का, फवारणी झाली का, हे जे काही प्रोटोकॉल होते याचं सुद्धा मी त्या ठिकाणी काम केलं होतं. आज तिकडं काही शेतकऱ्यांना अडचण होते, कधी गारपीट होतं, पळून जाणारे आम्ही म्हणजे तसे पळून जाणार नाही, म्हणजे त्यांच्यासाठी धावणारे आम्ही, धावून जाणार आहे. धावून जाणारे आम्ही. कोणाच्या घरी आग लागली धावून जाणारे आम्ही, ॲक्सिडेंट झाला धावून जाणारे आम्ही, मेडिकलमध्ये काय झालं, पेशंट आले, रात्री 12 वाजता झोपून उठून मेडिकलमध्ये जाणारे लोक आम्ही लोकांची सेवा करतो, म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पुढे जायचा अधिकार आहे. ठीक आहे, अनेक नाव तुम्हाला माहीत पडतील, हळूहळू सगळी नावं माहीत पडतील. धन्यवाद. हां काही प्रमाणात नाही. ठीक आहे, आम्ही कसं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही तिघही मिळून एकत्र मिळून बसून चर्चा करतो आणि एखाद्या मतदारसंघाची चर्चा करत असताना कोणत्या पक्षाकडे चांगला उमेदवार आहे, निवडून येणारा उमेदवार आहे, ती क्षमता पाहून आम्ही तिथे निर्णय घेतो. त्याच्यामुळे आमच्यामध्ये कोणत्याही मध्ये वाद नाही. कोणाला किती जागा मिळाल्या, याला किती मिळाल्या, तो वाद नाही. ज्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्या पक्षाला आम्ही उमेदवारी देतो. धन्यवाद. काय म्हटलं? तुम्हाला माहित नाही, आता आपसात तिन्ही पक्षामध्ये जी आमची माहिती आहे, जी अनेक भारतीय जनता पार्टीचे आमदार, जे अजितदादाचे आमदार, जे एकनाथ शिंदेचे आमदार यांच्याशी जी आमची चर्चा होते, तुम्हाला सांगतो आतमधली बातमी की इतक्या मोठ्या प्रमाणात BJP, अजितदादाची पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या पार्टीमध्ये तिकीट वाटपाच्या बाबतीत फार मोठा वाद त्या निमित्तानं आहे आणि यामध्ये आता पुढील काळामध्ये कशा घटना घडतात तुम्हाला स्वतः माहीत पडेल. धन्यवाद. सर, ये हिंदी में बताएं कि अखिलेश देशमुख आपके कार्यकर्ताओं को क्या कह रहे हैं और अनिल देशमुख को कहां से चुनाव लड़ने की पेशकश कर रहे हैं? ये भारतीय जनता पार्टी में इसने प्रवेश लिया. भारतीय जनता पार्टी में प्रवेश लेने के बाद में जैसा समझ में आ रहा है, शायद महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में, शायद आज उनके नेतृत्व के नीचे शायद भारतीय जनता पार्टी लड़ेगी, म्हणजे ऐसा दिख रहा है जो मीडिया के माध्यम से. हमारे कार्यकर्ताओं को, पदाधिकारियों को अब ये इच्छुक है, इसको टिकट मिलती है, इसको वो लोग सीरियसली लेते हैं, जनता तो लेती नहीं है. पार्टी कितना सीरियसली लेते हैं वो उनके पार्टी का विषय है, हमको कोई उसमें लेना देना नहीं है. लेकिन हमारे प्रमुख कार्यकर्ता, प्रमुख पदाधिकारियों को ये महाशय बोलते हैं, ये महाशय, मैं नाम लेके इसको बड़ा करने की जरूरत नहीं है, ये महाशय बोलते हैं कि देवेंद्र फडणवीस के खिलाफ में मैं तुमको मदद करता हूँ. अब ये ईडी से डर के गया है, कौन सी चीज़ से डर के गया है, वो आने वाले दिनों में पता चलेंगे. ये बोलते देवेंद्र फडणवीस के खिलाफ में यदि अनिल बाबू लड़ते हैं और उन्हें लड़ना चाहिए, ये प्रस्ताव दे रहे हैं, उन्हीं के प्रत्याशी, उन्हीं के शायद उनको टिकट मिले नहीं मिले उनके में है, वो बोल रहे हैं कि देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम में जब लड़ेंगे तो उनके खिलाफ में जो मेरे कुछ लोग हैं वो आपको मदद करेंगे. ऐसा प्रस्ताव ये हमारे कार्यकर्ताओं को, पदाधिकारियों को दे रहे हैं. ये आरोप है या इसके सबूत भी है? निश्चित रूप से. अब वो कोई चीज़ है, कोई ग्रामीण भाग में रहते हैं, आरोप करने की मेरे को ज़रूरत नहीं है, और ऐसे लोगों पे तो बिल्कुल भी नहीं, जिनका वजूद ही नहीं है. विषय ऐसा है कि ऐसे बहुत सारे हमारे पदाधिकारियों, कार्यकर्ता को उसने फ़ोन पे बोला, मिल के बोला कि तुमको उधर से लड़ने बोलो, उधर से मैं तुमको मदद करता हूँ उधर पे, और इधर से अगर मैं लड़ता हूँ तो मुझे ऐसा कुछ तो भी उल्टा सीधा उन लोगों ने बात किया. आपको क्या लग रहा है आशीष देशमुख इस तरह से क्यों कर रहे हैं, क्या वजह है, देवी को हराना चाहते हैं? नागपुर में आप अगर जाएंगे तो मेरे ख्याल तक वो सेमिनरी हिल्स से नीचे उतरते, उसी के पास में एक पुराना पागल खाना है.
वहाँ पे शायद वहाँ का कोई डॉक्टर बता सकेगा। आप उनका नाम क्यों नहीं ले रहे, महाशय शब्द इस्तेमाल कर रहे, खुल के क्यों नहीं बोल रहे आप? क्या जरूरत है, आप उसको उम्मीदवारी दो, खुल के बोलेंगे। अनिल बाबू कहाँ से लड़ेंगे सरकार? अभी उनने बोले ना, अभी जो तुम्ही बोलला आशिष देशमुख हे प्रयत्न करतायत, काय माहिती आहे? की मी आपल्याला सांगितलं मगाशी, अनिल बाबू पण आपल्यामध्ये होते, आता काही विषय आपल्या पत्रकार बांधवांनी सांगितलं, ज्या अर्थी असं दिसून पडतं की महाराष्ट्राचं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसकडे आहे, ज्या अर्थी असं दिसून पडतं की देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम मधनं निवडणूक लढणार, ठीक आहे, आता काय होणार राजकारणामध्ये हे तर कोणी सांगू शकत नाही, ज्या अर्थी हे सगळं त्या ठिकाणी दिसून राहिलं, ज्या अर्थी काही इच्छुक उमेदवार आता जे 4.5 वर्ष गायब होते पण इलेक्शनच्या 1 महिन्यापूर्वी सक्रिय झाले आणि पायाला घुंगरू लावून त्या ठिकाणी आपलं माकड नृत्य दाखवून राहिले, अशा उमेदवारांनी काही आमच्या लोकांना फोन केले की बाबा अनिल बाबू दक्षिण पश्चिममध्ये चांगले उमेदवार राहतील, आणि दक्षिण पश्चिममध्ये मी मागच्या वेळेस उमेदवार होतो, दक्षिण पश्चिममध्ये मी मागच्या वेळेस उमेदवार होतो, आणि जर का अनिल बाबू तिकडून उमेदवार राहिले तर मी माझं सहकार्य त्यांना त्या ठिकाणी करणार, म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करणार, अशा पद्धतीचं मूर्खासारखं प्रस्ताव त्या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना हे महाशय देतो। धन्यवाद।